आज आमच्या गावामध्ये मतदान पार पडते आणि आमचा त्याला बहिष्कार आहे संपूर्ण गावाचा. तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे 20,000 झाडांची तोड करून 21 एकर क्षेत्रावर आवादा कंपनीचा सोलार प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पास संपूर्ण ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे. या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी यापूर्वी उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करत प्रकल्पाची जागा बदलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला आहे. उलट पोलीस बंदोबस्तात वृक्षतोड करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत चर्चा करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी बलगवडे गाव बंद ठेवण्यात आले असून दिवसभरात एकही मत नोंदले गेले नाही. दरम्यान संबंधित मतदान अधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठ प्रशासनास माहिती दिली आहे. मात्र उशिरापर्यंत कोणताही अधिकृत निर्णय किंवा निर्देश प्राप्त झाले नव्हते. माझे नाव विजय जगन्नाथ शिंदे, राहणार बलगवडे या गावचा मी रहिवासी आहे आणि आमच्या गावात मतदानावर पूर्णपणे गावाने एकत्रितपणे येऊन बहिष्कार टाकलेला आहे. कारण आमच्या इथं गायरांमध्ये सोलर प्रकल्प झाडे तोडून जी सरकार झाडे लावा झाडे जगवा म्हणते त्या सरकारनं झाडे तोडून सोलर उभा केलेला आहे. त्याला आम्ही पाठिंबा नाही. त्यामुळे आम्ही काही इथून पुढे मतदान कधीच करणार नाही. जोपर्यंत आमच्या गावाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मतदान कधीच करणार नाही. माझे नाव किरण अरुण पवार, मी बलगवडे गावचा रहिवासी आहे. आज आमच्या गावामध्ये मतदान पार पडते आणि आमचा त्याला बहिष्कार आहे संपूर्ण गावाचा. आणि ज्यावेळेस सोलर प्रकल्पासाठी गावानं उपोषण केलं होतं त्यावेळेस बरेच आमचे नेते मंडळी आले, माझी आजी सर्वजण आले. त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण त्याच्यावर तोडगा काढून ते सोलर प्लॅन्ट दुसरीकडे टाकायचा प्रयत्न करू झाडे न तोडता. तरी पण उपोषण उठल्यानंतर 2 दिवसानंतर त्यांनी काम आहे असं चालू केलं, झाड तोड केली. पोलीस प्रशासन सोबत घेऊन त्यांनी काम केलं. त्याच्यामुळे आमच्या गावाचा पूर्णपणे मतदानावर बहिष्कार राहील. आमच्या गावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा बहिष्कार कायम ठेवू. काही पण लोक इथंच होती आणि आत जायला कोण म्हणजे बरेच जण म्हणले कोण जाणार आहे का, तर सर्वांनी सांगितलं आम्ही मतदान करत नाही. पण गावानं असाच विचार केला आहे की तिथपर्यंत आपल्याला पोचायचंच नाही असा गावाने विचार केलेला आहे. त्यामुळे मतदान हा विषय डोक्यातनं माणसांनी काढलेला आहे पूर्णपणे. लहान असू दे, मोठा असू दे, थोर असू दे, कुठल्याही व्यक्ती तिथपर्यंत जाणार नाही. माझे नाव बाळासाहेब आनंद पाटील, राहणार बलगवडे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. मी बलगवडे ग्रामपंचायतीचा एक नागरिक म्हणून एक शासनाला आव्हान करतो की आमच्या बलगवडे गावामध्ये जो सोलर प्रकल्प राबवण्यात आला तो अनलिगली राबवण्यात आलेला आहे. खालच्या तळागाळातील सेवकांनी कलेक्टर पातूर जो अनलिगली रिपोर्टवर शासनास दिले आणि आवादा कंपनीने मनमानी कारभारीप्रमाणे हा प्रकल्प राबवला आणि गावाच्या विरोधात हा जाऊन पूर्णपणे चुकीचं आहे आणि ह्याच्यावर SIT नेमण्यात यावी हीच माझी एक कळकळीची विनंती आहे. मतदान करत नाही म्हणजे काय, गावच्या ग्रामपंचायतीने पूर्ण गावाला विश्वासात घेऊन गावाला कुठेतरी ठोस निर्णय दिला पाहिजे. आमच्या गावचे माजी उपसरपंच व तंटामुक्त अध्यक्ष अन्य 5 जण उपोषणाला बसले. ते गावच्या हितासाठी बसले होते. त्यांना कुठल्याही प्रकारात विश्वासात न घेता उपोषण सोडवण्यात आले. त्याची दखल घेतलेली नाही. तरी ती दखल घेऊन आमच्या बलगवडे गावाला न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे.